सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये मराठी विषयाच्या तासिकेला आपलं हार्दिक स्वागत. आजच्या तासिकेला आपण समुद्र कोंडून पडलाय हे वसंत आबाजी डहाके यांचं पद्य पाहणार आहोत. ही मुक्त छंदातील कविता आहे आणि केवळ 22 ओळीच्या माध्यमातून जे मानवी जीवनातील वास्तव आहे हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. सुरुवातीला वसंत आबाजी डहाके यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. वसंत आबाजी डहाके हे सुप्रसिद्ध असे कवी आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत. त्याबरोबरच वेगवेगळ्या ग्रंथाचं संपादकत्व त्यांनी केलेलं आहे. चित्रकार म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. लेखन प्रांतामध्ये त्यांनी जे काही पाऊल ठेवलेलं होतं ते मात्र काव्य लेखनापासून. यामध्ये मात्र योगभ्रष्ट, शुभ वर्तमान, शुनशेप, चित्रलिपी हे कविता संग्रह आहे. अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या आहेत. यात्रा, अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन असे साहित्य प्रकाशित आहे. भोवतालच्या समाज व्यवस्थेने मानवी जगण्याला या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत केलेला आहे. त्यांची भाषा आशयाचे अंतस्तर उलगडून दाखवणारी आहे. निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी आहे. शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश याचे संपादनही त्यांनी केलेलं आहे. त्यांचा चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झाला आहे. तसेच जनस्थान पुरस्काराने आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. त्याबरोबरच 85व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. तर अशा या कवींची समुद्र कोंडून पडलाय ही शुभवर्तमान या काव्यसंग्रहातील ही कविता आजच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादामध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये कोंडून पडलेलं, आक्रसून गेलेलं जे काही बालपण आहे हे बालपण कवी पाहतो. तसेच वाहनासोबत रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याच्या बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. समुद्र म्हणजेच मानवी जीवन आहे. हे जीवन जगणारा मी आहे. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणार बाल्य कवीला मात्र अधिकच अस्वस्थ करणार आहे.
तर या आशयाची ही कविता आहे. हे मी आत्ताच सांगितलं की केवळ 22 ओळींच्या माध्यमातून ही कविता आपल्या समोर येते. मुक्तछंद या स्वरूपातील ही कविता आहे. सुरुवातीला आपण कविता पाहूया. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंग्या हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिरून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसाचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यामधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुकून कसं बसत झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाईवर आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न असतो आणि शिंदलेल्या पापण्या मिटून देतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. तर या कवितेमध्ये कवीनं जो काही विचार मांडलेला आहे की मुंबई सारखी महानगर आहे आणि या महानगरामधील हे जे काही दृश्य तो पाहतो आहे की मुंबई म्हणजे फक्त मुंबईच नव्हे, तर समुद्र हा अथांग आहे आणि हा समुद्र कोंडून कसा पडला असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आणि म्हणून सुरुवातीला समुद्र म्हणजे अथांग असं खारं पाणी आहे आणि पाणी म्हणजेच आपण जीवन म्हणतो. आणि म्हणून समुद्र हे रूपक आहे जीवनाचं. हे जे काही रूपक वापरलेलं आहे या रूपकाच्या माध्यमातून कवीनं मात्र जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीवन कोंडून पडलेलं आहे. कशात कोंडून पडलंय? मानवी जीवन. समुद्र म्हणजे समुद्र नाही, हे समुद्राचं रूपक आहे मानवी जीवनावरच. मग हे मानवी जीवन जे आहे या जीवनाकडे पाहिल्यानंतर महानगराची जी काही ओढ जीवनाला आहे, मानवाला आहे, आणि या जीवनाची एकंदरीत जी काही गती होती आहे, अवस्था होती आहे, दुरावस्था होती आहे, आणि ही पाहिल्यानंतर कवी मात्र अस्वस्थ होतो आहे. आणि तोच कवितेमधून हा आशय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. की हे जे काही मानवी जीवन आहे हे मानवी जीवन कोंडून पडलेलं आहे. कोंडून टाकणं आणि कोंडून पडणं याही दोन गोष्टी आहेत. आता समुद्र कोंडून पडलाय, माणसानं स्वतःच स्वतःला कोंडून घेतलंय, स्वतःच स्वतःला बंदिस्त करून घेतलंय. दुसऱ्यानं जर कोंडलेलं असेल तर सुटण्याची शक्यता असते, पण इथं माणसानं स्वतःच स्वतःला कोंडून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस माणूस स्वतःच स्वतःला कोंडून घेतो त्यावेळी मात्र तो त्यामधून कधी मुक्त होईल हे काही सांगता येत नाही. मग आता हे मानवी जीवन जे आहे या मानवी जीवनाबद्दल मात्र कवी म्हणतोय की तो कशात कोंडून पडलाय. तर या ठिकाणी कवीनं प्रतिमा वापरली की गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. की हा जो काही तुरुंग आहे, बंदीखाना आहे, ह्या बंदीखाना मात्र लोखंडाच्या गजांचा बनलेला नाही, तर तो बंदीखाना बनलेला आहे उंच उंच इमारतींचा. आणि या उंच उंच इमारतीच्या पलीकडं समुद्रानं जणू काही स्वतःला कोंडून घेतलंय
हे वास्तवदर्शी जे काही चित्रण आहे ते चित्रण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ही जी काही चित्रणं आहेत ही चित्रणं पाहत असतानाच आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी दिलेलं जे काही एक चित्र आहे हे चित्र सुद्धा किती बोलकं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामधील गोष्टी जर आपण बारकाईने पाहिल्या तरी सुद्धा आपल्याला कवितेचा जो काही आशय आहे तो आशय बहुसंख्य प्रमाणामध्ये कळू शकतो. काय काय दिसतंय बरं चित्रामध्ये पाहूयात आपण. तर उंच उंच अशा इमारती आहेत. मग या ज्या काही उंच उंच इमारती आहेत महानगरामधल्या या मात्र महानगरीय जीवनाचं जरी वास्तव दर्शवणाऱ्या असल्या तरी या इमारतीमध्ये मात्र एकंदरीत जी काही संस्कृती वाढती आहे ही उंच इमारतीमधील फ्लॅटची महानगरीय जी काही संस्कृती आहे ही जी संस्कृती मात्र या ठिकाणी नैसर्गिक वातावरण नाही, निसर्ग नाही, मानवी जे काही हितसंबंध आहे हे हितसंबंध या उंच उंच इमारतीमध्ये दिसत नाही. याचं दुःख खरं तर कवीला आहे. कारण जगणं नैसर्गिकरित्या जगायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते जगलं पाहिजे. परंतु निसर्गाच्या सानिध्यापासून दूर केवळ उंच उंच सिमेंटची ही जी काही जंगलं आहेत ही जंगलं या ठिकाणी निर्माण होत आहे. समुद्र किनारा आहे मात्र या समुद्र किनाऱ्याची जी काही अवस्था आहे तो देखील वेगवेगळी रूप धारण करत असतो. जशी माणसाची जीवन आहे, जीवनामध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे भावनांचे आंदोलन निर्माण होतात तसाच समुद्र हे कधी कधी त्याची शांत अशी गाद असते, कधी फेसाळलेला असतो, कधी खवळलेला असतो, कधी चक्रीवादळाच्या रूपाने येतो, कधी कधी सुनामी घेऊन येतो. आणि असा हा शांत असणारा, अथांग असणारा, वेगवेगळी रूप धारण करणारा हा समुद्र किनारा म्हणजे मानवी जीवनच आहे. रस्त्यावरील वाहनांची गर्दी, रस्त्यावर पहा वाहनं फिरतायत, गर्दी आहे, पण या गर्दीमधून माणूस हरवलेला आहे. वाहनं फिरतायत, वाहनाला चाकं आहे, ते गतिशील झालेले आहे, मात्र माणसाचं जगणं जे आहे हे जगणं मात्र योग्य दिशेनं गतिशील झालेलं नाही, ते मात्र थांबत चाललेलं आहे असा या ठिकाणी आपल्याला भास होतो आहे. त्यानंतर पहा बाकडावर झोपलेला एक लहान मुलगा दाखवलेला आहे. ही जी काही महानगरीय संस्कृती आहे की या संस्कृतीमधून बालकाला झोपण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक असं मोकळं अंगण जे आहे ते अंगण आता राहिलं नाही, जागा राहिली नाही. लहान मुल जे आहे त्याच्याकडे पाहण्याची जी काही संवेदनशीलता आहे ही संवेदनशीलता या जीवनामध्ये दिसत नाही. आणि म्हणून त्या बाकडावर अगदी आक्रसलेल्या अवस्थेमध्ये पडलेला असा हा मुलगा आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर समुद्र किनाऱ्याला धरणाऱ्या लाटा आपल्याला दिसत आहेत. मात्र या लाटा जर बारकाईने आपण पाहिल्या तर या लाटांना मात्र एक मानवी चेहरा प्राप्त झालेला आहे की जो मानवी चेहरा मात्र अत्यंत उद्विग्न आहे, उदास आहे, खिन्न आहे, दुःखी आहे असा चेहरा समुद्राला प्राप्त झालेला आहे की जो मानवी जीवनाचं एकंदरीत जे काही प्रतिबिंब आहे तो प्रतिबिंब दर्शवतो आहे. तर अशी ही चित्राच्या माध्यमातून एकंदरीत जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती देखील या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. समुद्र कोंडून पडला आहे, गगनचुंबी इमारतींच्या गजाआड तो संत्रस्त वाटतो. संध्याकाळी पिंजारलेल्या दाढी झिंग्या हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलांकडे, ज्याचं बालपण उंच उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि हिरून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसाचे पाय, बसची चाक. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इमारती समुद्र किनारा जो आहे या किनाऱ्यावर असणाऱ्या टोलेजंग अशा इमारती आहेत
आणि उत्तुंग इमारतीच्या पलीकडं जो काही समुद्र आहे म्हणजेच पर्यायानं निर्मळ अथांग असं मानवी जीवन आहे आणि हे जीवन मात्र आता कैद झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळी अतिशय त्रासलेला हा जो काही समुद्र आहे की त्याचं रूप आपल्या समोर मांडलेलं आहे की त्याची दाढी असेल, झिजे असतील या पिंजारलेल्या आहेत आणि तो हताश झालेला आहे. त्याला गगनचुंबी इमारतीच्या 32व्या मजल्यावरील एक मुलगा दिसतो आहे. एक हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. त्याला 32व्या मजल्यावरील हा मुलगा दिसतो कारण 1987 सालची ही कविता आहे. या कवितेमध्ये 1987 सालची जी काही परिस्थिती होती मुंबईची, या मुंबईमध्ये 32 मजल्यापर्यंत ज्या काही इमारती आहेत या इमारती निर्माण झालेल्या होत्या आणि म्हणून 32व्या मजल्यावर त्याला मुलगा दिसतो आहे. मात्र या मुलाचं जे काही त्याचं बालपण आहे ते मात्र याचा अर्थ हा जो काही लहान मुलगा आहे याला फिरण्यासाठी, बागडण्यासाठी मोकळं अंगण पाहिजे असतं. परंतु आता या उंच 32 मजली इमारती जी आहे या 32व्या मजल्यावर वाढणारे लहान मूल की याला मात्र अंगण नाही आणि म्हणून त्याचं जे काही बालपण आहे ते उंच झालेलं जरी असलं तरी ते मात्र निरुंद झालेलं आहे. तो म्हणतोय की त्या मुलाला मात्र त्याची कल्पना आहे की नाही हे काही सांगता येत नाही आणि म्हणून तो नजर वळवतो आणि इमारतीच्या पलीकडे पाहतो. पलीकडे मात्र त्याला माणसाचे पाय दिसतात की जे थकलेले आहेत. बसची चाकं जी आहेत ही चाकं मात्र दिसत आहे. मात्र इथं देखील जे काही चित्र आहे, चाकाची जी काही गती आहे ही गती मात्र प्रगती नव्हे तर ती अधोगतीचं चित्र त्याला दिसत आहे. अस्वस्थ होऊन जातो. शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून, वस्त्यामधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की समुद्र अस्वस्थ होऊन जातो कारण शहरातील आयुष्याचे विचार त्याला येतात की माणुसकीहीन झालेलं हे जे काही शहरी जीवन आहे याचा विचार करून मनातल्या मनात तो बेचैन होतो. मनातल्या मनात तो मुक्तपणे वावरतो. पहा की मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. मनातल्या मनातच तो विचार करायला लागतो मुक्तपणे. शहरातल्या रस्त्यावरून तो विमनस्क हिंडतो आहे. शहरातल्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यामधून तो पायपीट करतो आहे. रात्री मात्र पायपीट करून दमल्यानंतर तो स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. हातावर डोके ठेवून हतबल होऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी महानगरांचा होत चाललेला जो काही ऱ्हास आहे तो ऱ्हास तो उभ्या डोळ्यांनी, अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो. ही अवस्था पाहिल्यानंतर पहा त्याला काय वाटतंय की त्याला आठवतं त्याच्याच शेजारी, त्याच्या शेजारीच काय होतं तर त्याच्या शेजारीच पाय मुकून कसं बसं झोपलेलं एखादं मूल ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. तर महानगरीय घुसमट जी आहे ती घुसमट या ओळीमधून कवीनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीनं समुद्राचं रूपक वापरलेलं आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की समुद्र म्हणजे अफाट जीवन जे आज मी तिला शहरातील उत्तंग इमारतीच्या गजाआड कोंडून पडलेला आहे. या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो. त्यावेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकडावर एक मूल पाय छातीशी तुंबून झोपलेलं त्याला आढळतं. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या बाका एवढेच संकुचित असलेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी ही शंका देखील समुद्राच्या मनात येते, म्हणजेच कवीच्या मनामध्ये येते. भविष्यकालीन जी काही पिढी आहे
या पिढीचं जे बालपण आहे हे बालपण मात्र महानगरांच्या या भगभगीत जी काही संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये उजाड आणि सीमित झालेला आहे हा विचार हृदय हिलावून टाकणार आहे आणि तो मात्र या शब्दामधून आपल्या समोर येताना दिसतो की सगळ्यात वाईट जी गोष्ट आहे की कदाचित त्याचं बालपण सीमित झालंय याची कल्पना त्या बालकाला सुद्धा असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न असतो आणि शिरलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील. सगळ्यांच्या बालपणाची जी काही चिंता आहे ती चिंता मात्र या ठिकाणी समुद्राला वाटते. कारण मूल्यहीन शहरी संस्कृती जी आहे या संस्कृतीच्या विचाराने समुद्र खिन्न असतो आहे. अपरात्री मात्र थुकून भाकून रेल्वे फलाटावरील एकाकी बाकड्यावर तो विसावतो आणि तेव्हा मात्र आपण परिस्थिती पाहिली की त्याच बाकड्यावर एक मूल मात्र पोटाशी पायाची मुटकुळी करून झोपलेलं त्याला दिसतं. बालपण असं संकुचित झालेलं पाहून समुद्र जो आहे तो विषादाने उदास होऊन जातो आहे, हसतो आहे. हे उपहासिक हास्य आहे. जळजळणाऱ्या डोळ्यावर दमलेल्या पापण्या मिटून घेतो आणि वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो. स्टेशनवरच्या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दामध्ये रेखाटलेली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवनाला शहरी संस्कृती मुकणार आहे. तिचा भावनिक जो काही ऱ्हास आहे हा ऱ्हास देखील डोळ्या देखत पाहताना कवी जो आहे या कवीला मात्र अतिशय वेदना होत आहे. हसणं आहे परंतु एक उपरोधिक आहे, उपहासात्मक आहे आणि म्हणून सिंधलेल्या पापण्या मात्र तो मिटून घेतो आहे. त्याला काळजी वाटतो मात्र साऱ्यांच्याच बालपणाची आणि वयस्कांच्या शहरातील. कारण जी काही वयस्क आहेत हा शब्द सुद्धा इथं विचार करण्यासारखा आहे की यांना मात्र एकंदरीत येणाऱ्या पिढीचं जे काही बालपण आहे या बालपणाची जी काही कल्पना आहे ती कल्पना आहे की नाही. कारण जी शहरातील वयस्कर आहेत, जे राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, नेते आहेत, समाजातील समाज धुरंधर आहेत, यांचं मात्र या सर्व गोष्टीकडं लक्ष जात नाही आणि म्हणून कवीला खऱ्या अर्थानं जो काही खेद आहे तो खेद वाटतो आहे. आणि हा खेद मात्र त्याने एका शब्दामध्ये मांडला की वयस्कांच्या शहरातील. हे जे काही वयस्क आहेत शहरामध्ये यांचा मात्र या नवीन बालकांचं जे काही बालपण आहे या बालपणाकडं तीळ मात्रही लक्ष नाही. याचा जो काही खेद आहे हा खेद देखील कवीनं कवितेमधून मांडलेला आहे.